दौंड तालुक्यामधल्या यवतमध्ये 2 गटांमध्ये राडा झाला। व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे हा तणाव निर्माण झाला होता। गावातील काही तरुणांकडून धार्मिक स्थळांवर दगडफेक करण्यात आली। काल यवतमध्ये गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांचीही सभा झाली होती। पुढे दौंडच्या यवतमध्ये 2 गटांमध्ये हा तणाव निर्माण झाला। व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे हा तणाव निर्माण झालेला होता। आणखी एक व्हिडिओ या संदर्भातला समोर आलाय। काही जमावाने या ठिकाणी जाळपोळ देखील करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर त्याचा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहतो। काही दुकानं या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। 2 गटांमधल्या या राड्यानंतर या ठिकाणी काही घरं दुकानं जाळण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलेला होता। पोलिसांनी या प्रकरणामध्ये आता 2 जणांना ताब्यात घेतलेला आहे। दोन गटामध्ये तणाव निर्माण झाल्यानंतरचा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहतोय। सध्या पोलिसांनी या जमावाला या ठिकाणी पांगवलं असलं तरी जमावाकडनं काही जाळपोळ देखील करण्यात आली आहे। पुण्याच्या दौंड तालुक्यामधील यवतमध्ये 2 गटांमध्ये हा तणाव निर्माण झाला। व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे तणावाची स्थिती होती। गावातील काही तरुणांकडून धार्मिक स्थळांवर दगडफेक करण्यात आली। काल यवतमध्ये गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांची सभा झाली होती।